नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज, नव्या वेळापत्रकासह आधुनिक सुरक्षा तंत्राचा वापर। राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना विना अट कर्जमाफीची घोषणा। पुणेकरांसाठी खुश खबर, बिहारसाठी दुसरी अमृत भारत एक्सप्रेस सुरू। वीर जवान अर्जुन जाधव यांना शासकीय इमारतीत अखेरचा निरोप। वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा द्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश। वाघोली आंदोलनाचा परिणाम, ग्रामपंचायतीचे फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय। तुकाराम मुंडे धमकी प्रकरणावर स्वतःचा खुलासा, पुणे कनेक्शन समोर। मंचरमध्ये कर्णबधीर चिमुकल्यांसाठी स्वरनाद शाळेची सुरुवात। बार्शी धक्कादायक घटना, मुख्याध्यापकाने कुटुंबासह जीवन संपवले। मुदत ठेवी नूतनीकरणातील विलंबामुळे पुणे महापालिकेला कोट्यवधीचा फटका। मुळशी धरणाच्या पाण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश। पुणे महापालिकेत प्रवेशासाठी लवकरच कडक सुरक्षा निर्बंध। बीकेसी सार्वजनिक वाहतूक दिनी सकाळी दिलासा, सायंकाळी पुन्हा वाहतूक कोंडी। नीट यूजी परीक्षा अभ्यर्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटे, परीक्षा पद्धतीत बदल। पेरणीपूर्वी कृषी विभागाच्या सूचनेचे पालन करा, मुख्यमंत्रीचे आव्हान। एका दिवसात फक्त 200 लिटर डिझेल, केंद्राचे 90 दिवसाचे निर्बंध। एल निनोचा प्रभाव, काही भागात कमी तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज। महिला T20 विश्वचषकात इंग्लंडची विजयी सलामी, श्रीलंकेवर 87 धावांनी मात। उद्धव ठाकरे यांनी खासदारांची तातडीची बैठक बोलावली, राजकीय चर्चांना उधाण। स्मृती मंदानाची मोठी खेळी, भारताला विश्वविजेतेपद मिळवून देऊ शकते। 1ली ते 8वी साठी त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नाही, शिक्षण विभागाचा खुलासा। मुंबईकरांना दिलासा, पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता। वसईत ज्येष्ठ शिवसैनिकाचा अपघाती मृत्यू, ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात। नालासोपाऱ्यात ATM मधून ग्राहकाला अनपेक्षित नोटा। रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, प्रशासनाशी चर्चा सुरू। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।